भाई साहब आपका नाम क्या है? हाँ वैसे आपका शुभ नाम? भाई माझं नाव आहे सुक्रिया, सुक्रिया पाटील. बापाचं नाव बबन, बबन पाटील, बबन धोतीराम पाटील. सुक्रिया बबन धोतीराम पाटील पूर्ण नाव आहे भाई. आईला आईला एवढा मोठा स्मारक. अरे बापरे. इथून बघा दर्शन बघा कसं होतंय. हे बघा अगो भाई 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 भाई. अरे मामा इधर कौन है बोल, कौन है वो? मामा ये हमारे नए दोस्त अंदर बैठे, तुमसे डरे तुम्हारा आवाज सुन के. उसको बाहर बोला कौन है वो, उसको बोला बाहर कौन है वो. मैं है वो ने उसको बुला बे कौन है वो. अरे पाटिल जी आवाज आ रहा है. उनको डराओ मत, ऐसे नए मेहमान है वो. अरे कोण ओरडतंय रे? ये काय आवाज आहे याचा कर्कश? कोण आहे हो? ए भाई केवढा ओरडते, जरा आवाज कमी ठेव, कानाचे पडदे फाडतो का रे म्हातारे? मामा आहेत आमचे ते, आत्ताच आले जेल मधनं. नातेवाईक दोन वेण्या बांधल्या तर तू का मोठा भाई झाला का रे? तुझं नाव मला माहिती बी नाही, मी तुला सांगतोय. भाई बी आहे ना, याची घाई आपण करत नाही. भाई लोकांना आपण गुलाम ठेवतो रे. माझा बाप आहे ना, बाप, त्याचे 15 बॉडीगार्ड आहेत आणि ते असले डोले छोले म्हणतात नाही का, अशी बॉडी आहे ना भाई. आम्हाला काय गरज आहे रे भाई बी बोलायची? आम्ही भाई नाही, आम्ही आहेत पाटील, गावचे पाटील बोलतात. ऐका 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 पाटील साहेब, 15 बॉडीगार्ड तिकडे असतील तुमच्या पप्पांकडे, इथे तुम्ही एकटे असे वकवीन ना तुम्हाला मी पाटील साहेब. मामा मामा वैसा बात नाही मामा. नाही मला बोला. हा कालचा आलेला पाहुणा, आजचा आलेला पाहुणा, हा 15 बॉडीगार्ड आहेत ना, मी याला असा हे करीन ते काय भाई कुठला रूप त्या. अरे वो इंडियन कल्चर मामा तसंच सांगतायत ते मामा. और ऊपर से वो पाटील ब्रँड अरे नाही पाटील ब्रँडच असतात, विषय नादच नाहीये त्यांचा. बरोबर. पण हे जास्ती बोलतायत हे पाटील जे आहेत त्यांचं नाव. अरे फुटपाथ वरती बसणाऱ्या टॅटू वाल्याच्या खालच्या अंडर मधल्या गुलामा. अरे तुझी कपड काय, तुझी बॉडी काय, तो तोंड कुठे चाललं, केस तुझी भादरले, टक्कल पडले तुला दोन्ही साईडनी, आणि तू पाटलाचा नाद करणार भाई, पाटलाचा नाद करणार. याला सांग रे, मी केस कापायला किती लांब जातो सांगा याला, माझा रुबाब सांग रे भाई. आणि माझ्या बापचं मला कुठल्या गाडीत सोडला ते बी याला सांग रे. कळलं का? अरे भाई आम्ही पाटील हाय. गल्यान चेन बघ बाई, त्याच्यावर नाव बी लिहिलंय सुक्रिया म्हणतात भाई, सुक्रिया. मला एक करायचंय साहेब, तुम्हाला रोज रॉयल्स या गाडीने सोडलं, मग तुम्ही 600 रुपये भाड्याच्या गाडीमध्ये काय करताय? इज्जत गई रे. आई हे नवीन मित्र भेटलेत ना जीवा भावाचे, त्यांच्या शब्दा खातर बसले आपण भाड्याच्या गाडीत. नाही तर बसत बी नाही. पाटील चालत फिरल पण भाड्याच्या गाडीत नाही फिरणार, असा आपला रुबाब आहे. पाटील तुम्ही मला आता बोलले का माझ्या दोन्ही बाजूला टकलं पडलं, त्याला फॅशन बोलतात. तुमच्या ज्या लहानपणी शाळेत जाताना बांधलेल्या वेण्या आहेत त्या अजून तुम्ही सोडल्या नाही, तर तुम्ही काय आम्हाला नाव ठेवताय पाटील साहेब? याला सांग, वेण्या नाहीत रे बाई, स्टाईल आहे बाई. तुला सांगी, माझे काही मित्र आहेत ते वेस्ट इंडिजचे होते, पक्के काले एकदम वैसा, एकदम कोळसा बी काला आहे ना वैसा, काले. आणि ते आपले मित्र होते, ते असेच होते, ते असे यायचे इकडून तिकडून फिरायचे, मला दिसायचे असेच केस होते. मी थोडीशी कॉपी मारली भाई, तेव्हापासून गावात मला एवढी इज्जत आणि रिस्पेक्ट मिळते ना. अरे काय सांगू, बापाने मला असला तुरवला होता या केसांमुळे, पण मी सहन केलं, मार खाल्ला, पण हेअरस्टाईल बदलली नाही भाई. हेअरस्टाईल बादशाह. सगळे बडे वार्ता आहे त्यांच्या. मला हे पाटील त्यांच्या नावालेले दिसत आहे, बाकी फक्त हे ओरडत आहेत. बाकी पाटलांचं आडनाव असल्यामुळे यांना खूप जास्त ताकद आहे असं मला फील होतं. ताकद पाहिजे ना भाऊ. याचं नाव काय रे? माझं नाव आहे बंड्या मामा. हे बघ मामा बिमा ठीक आहे, तू मामा असणार सगळ्यांचा, असा काही विषय नाही. तू मोठा आहे, माझ्यावर रिस्पेक्ट करतो भाई, पण तुझं नाव बंड्या नाव भाई वाटतंय. म्हणजे माझ्या नावाचं नाव, माझ्या बापाचं नाव बबन आहे, तुझं नाव बंड्या आहे. म्हणजे B+B म्हणजे भाई B फॉर ब्रदर ना बंड्या. काका व्हायला पाहिजे, बाबांचा भाऊ. म्हणजे तुझी इच्छा आहे मी तुला काका समजावं. चल आजपासून तू माझा काका. नाही असं नाही होते. आजपासून सुक्रिया
आपल्या ग्रुपमध्ये दिसला पाहिजे, हा माझा भाऊ आहे आणि याला काही कमी नाही पडलं पाहिजे. ही 4 पोरं यांचे नाव बी मला माहित नाहीये कोण आहेत हे 4, पण यांनी मला मोबाईल घ्यायला मदत केली, मला रेडिओ घ्यायला मदत केली, मला महाराजांच्या पुतळेजवळ घेऊन गेले. बाई केवढा सन्मान झाला, किती बरं वाटते. त्याच्यानंतर आता ह्यो माणूस बोलतोय समोरचा बंड्या की त्याच्या ग्रुपमध्ये मला इज्जत आहे. अरे माझ्या बापाला केवढं प्राऊड वाटेल रे माझ्यावर. आईच्या गावात पहिल्या दिवशी मी एवढे मित्र कमवले जेवढे मी गावात मी कधी कमवले नाही रे. माझा एक मोठा भाचा बोलतात त्याला, त्याचं नाव आहे मुफासा. त्यांनी खूप चांगल्या शिकवणी दिल्या. तर पोरींना भेटण्यापासून त्याला माझा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये. पोरींना भेटणं मला खूप बंड्या मी सांगते पोरींना भेटणं काय गुन्हा नाही बाई. माझ्या पण मैत्रिणी आहेत वन साइड, मी भेटतो पोरी बिरींना, आईचा काही इशे नाही. तू हे तुझं वय पोरींना भेट, नाही तर बघ 2-4 वर्ष राहिले नंतर संपल सगळं. काय बंड्या मला तुझी साथ जमणार. तुझ्या मैत्रिणी किती आहेत? मैत्रिणी किती? आई माझ्या कमीत कमी मी सांगते गावामध्ये 4 ते 5 मैत्रिणी होत्या. एक गर्लफ्रेंड होती, तिने मला फसवलं रे. आईला माझ्याकडनं पैसे घ्यायची आणि मित्राला फिरवायची. मी तिला सायकल गिफ्ट केली ॲटलसची. त्या ॲटलसवरती दोघांना बघितलं मी नदी काठी गेले होते फिरायला. आईच्या गावात एवढं दुखलं ना, एवढं दुखलं. मी ती सायकल घेतली आणि समुद्रात फेकून आलो. पक्का लांब गेलो. का माहितीये का, नदीत फिरत नव्हती, नदीत कचरा करायची इच्छा नव्हती रे. आपल्या छोटीशी नदी आहे म्हणून समुद्रात फेकली. मित्रांना घेऊन गेलो गाडीमध्ये, गाडी बसली. एका मित्राची मारुती आहे थंडीत, त्याच्यावरती टाकली, बांधली सायकल आणि फेकली चायला. एवढं बरं वाटलं तुला सांगते. त्यानंतर त्या पोरीचं तोंड नाही बघितलं. आता ती तरसते माझ्यासाठी, कारण तिला माहितीये बाई पाटील बोलतात पैसा, पैसा जिकडे तिकडे इज्जत. मी तुला जो प्रश्न विचारला ते सोडून बाकी सगळं तू बोलला. मी काय म्हणते तुझ्या मैत्रिणी आहेत, कोण आहेत रे मैत्रिणी? भाषेत लुक कसा आहे, लुक कसा आहे, लुक आणू का समोर बोल, माझ्या फोनच्या इशाऱ्यावर. मला बी बघायचे. आईले शहरामध्ये आता मित्र भेटले, आता मैत्रिणी बत्ती बाबा. मला वाटते 2-4 दिवसात नाही बाबा, सुप्रिया पाटील माझा मित्र आहे बाबा. असं काय करतोय? एक मिनिट बबलू भाऊ, कसं आहे मी पोरींपासून लांब राहतो. पोरींना जर माझ्या जवळ यायचं असं तर मी कसं आणू बाई, कसं आणू मी स्वतःला? बात तो सही है. अरे बापरे, अरे डायरेक्ट हात उचलते. अरे कोणी डायरेक्ट हात उचलला? पाटला हात उचलला, पाटला हात उचल. बाबले बघ रे, आणि पाटला हात उचललाय भाई. मी तापल याच्यावर मी सांगते भाई. माझ्यावर हात उचललाय त्यांनी. बघ तोंडाला लागलं यार, तोंडाला लागले बघ. अरे बघ तोंड एवढा नाजूक आहे भाई, तोंड नाजूक आहे भाई. पण फाईट लागली. अरे आला का अर्थ भाई, डेटॉल साबणाने धुतो भाई मी तोंड. हा तोंड बघ कसं खराब झालं आमचं. नशीब समज गॉगल नाही पडला ना, एवढा महागातला गॉगल कुठला असता. हा रे भाई, फटका बसला पण गॉगल नाही, रुतबा आहे. आई गॉगल आहे, पाटलाचं गॉगल बोलतात. मला किती पैसे देशील त्याला वाकवायचे बोल. आई मांड्या असे तू इथून तिथपर्यंत धावला ना, तुला हाप लागल. छाती बघ फुललेली वाटते. जरा शांत घे, थंड घे, जरा थंड घे भाई. 1.5 वर्ष झालं जिम कंटिन्यू आहे आणि मी प्रौढ दिसतो एवढ्या सगळ्यांमध्ये. हा, आणि माझा लाल कपडे घातले, हा माझ्यापेक्षा 50 वर्ष जवान असेल. तूच मला काका बनवून घेतलं जबरदस्ती. तू बोलतो काका बनव, काका बनव. भाऊ बोललो. अरे काही बोलतो रे मेंढ सारखं. अरे पोरांनो, हे मारामारीने काय नाही होत कोणाचं भाई. हे बघा एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेवा. सोबत चला रे. 4 केसेस आहेत. कोणावर रे? हा तुमच्यावर. अरे मग भाई तो भाई दे आला अंगाशी, मग घेतला शिंगाशी भाई. आता आपल्याला कारण नसताना नडणार तर आपण त्याला सोडणार का? नाही ना भाई. माझ्या बाबाला शिव्या देत होता. बाबा माझ्या आमदारकी इलेक्शन मध्ये निवडून आला, ठीक आहे, तो पडला. अरे समोर येऊन बापाला शिवे देते, त्याचं पोरग धावून आलं बापावर, धरला मनगुट आणि पिल्लाच्या आईच्या गावान न एवढं नाजूक होतं ते कचकन मेलं. आयला माझी काय चुकी भाई? बापाने नंतर पैसे भरून काढला मला, पण माझी चुकी नव्हती यार. आता ते त्याला बाप माझ्याकडे रागण बघते, पोरान मारलं. मी कधी मारलं? ते पोरग नाजूक होतं. आता मलाच सांगा, या बांड्याची मुंडी मी पकडून पिरगळाला गेलो तरी काय तुटणार आहे का भाई? मजबूत गडी दिसतंय की नाही? अरे हा असला बारीक सारीक नुसता पिचकुडलेला होता, वारला ना भाई. माझ्यामुळे ऍक्च्युली नाही वारला तो नंतर वारला, म्हणजे नाव माझ्यावर आलं होतं. सुप्रिया पाटील मला असं वाटतंय सटासट
पतंग लांब लांब सोडतोय की फिरकीत लपेटतोय आपल्याला, मला असा फील येत आहे. आई बघ भांड्या, एकच सांगतो, पाटील कधी खोटं बोलत नाही. आणि हे आम्ही गावचे पाटील नाही आहोत, आम्ही ओरिजिनल पाटील बी आहोत. आणि माझा बापसाचा वन साइड जमीन जुमला आहे, मी तुला घेऊन जाणार आणि दाखवणार, आणि या माझ्या नवीन 4 मित्रांना बी घेऊन जाणार. इकडे एकदम मस्त वाटते वातावरण, लय भारी आहे. पण इकडे तो शेणाचा वास नाहीये रे. ये भांड्या, ती पोरगी बा अका पाये केवढी सुंदर दिसते बा ती. ये बाबा, ओ टोनी भाऊ, बबलू भाऊ, अरे ती इकडे आली. हा इकडे आली. अको बाय 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 बाय. कशी गोल गोल फिरताय बा. हे काहीतरी इंग्लिश मध्ये बोलली, लय बरं वाटलं. हो या पोरी काय बोलली ग, लय बरं वाटलं. पोरी या पोरी अगं बये बाबा, हे बंड्याशी बोलताय ती. हे पोरगी तुझं नाव काय ग, हे पोरी तुझं नाव काय ग. हे तिला इंग्लिश मध्ये विचार, मला वाटतं तिला इंग्लिश येते. पोरी व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. अरे ते घाबरली बाई. हे व्हॉट इज युअर नेम बोलल्यावर घाबरतं कोणी. अरे इकडच्या पोरी लय बेकार आहेत रे, गप्पाच अरे एवढ्या भारी पोरी कशा जातात रे इकडून. एवढ्या रात्रीच्या एकट्या का जातात, रिस्की. अगं बाय बाय पाय हरकला. ये बाय, ए बया, अरे माझा भांड्या मारताय, त्याला थोडी तर व्हॅल्यू दे. ए बया, आईला इकडच्या पोरी यारच कर, आवाजाला आवाज देत नाही. त्यांच्यामध्ये घमंड लय घमंड आहे भाई. आमच्याकडच्या बाया अशा नाहीत. तुम्ही त्यांना आवाज दिला ना, ओ वहिनी, ओ ताई, ओ ताई, ओ काकू, ओ मामी, काही बी बोला, किंवा ओ पोरी, या बाई असं बोललं तरी ते भक्तान. ह्यांना कसला आहे, हा कसला घमेंडी आहे. हा एरिया मला नाही आवडला, तिकडून जाऊ आपण चला. अरे मला वाटते तिकडून आले ते, व्यायाम शाळेत ना आले. ती बघ बॉयफ्रेंड सोबत बोलते तिच्या. ए ताई, अगर रस्त्यावर जरा बक्की इकडं तिकडं गाऱ्या बिऱ्या बघ, असं काय करते ताई. अरे सगळ्या बायांना पण तसं नाही समजू शकत ना बंड्या. पण बाबा लग्नासाठी एक भेटेल तर बाकी सब ताई ठीक आहे. अरे पण तिच्या बॉयफ्रेंड सोबत व्हिडिओ कॉलवर होती, मग तिला ताई नाही बोलू, मग काय बोलू. तिला आडव, पाणी आडव, मला ती पाहिजे आत्ताच्या आत्ता, ती पाहिजे, लग्न करायचं मला. माझा नेपल्या ग बायकांचा वेडा. तू जरा आराम कर, तुझं डोकं दुखत असेल मला माहितीये, पण आपण तुझा विषय सॉर्ट उद्या परवामध्ये करून टाकू. मी आहे. पाहिजे यार. याला कुठला काढा पाहिजे. कायरा पाहिजे. कोण कायरा. माझी गर्लफ्रेंड. अच्छा ती पाटील बाई. अच्छा तिचं नाव कायरा आहे का. अरे बापरे, मला माहितीच नाही. मुफासा भाऊ, तुम्हाला मी सांगते, पहिले तर ते पांढरे कपडे बदला. येटर दिसतंय येटर. भाऊ पोरगी माझ्यावर रागवली रे यार. ये बाय, काय झालं ग, काय रागवली. इसको मेरी कदर ही नहीं है. ए काय बोलली रे ती. चादर, तिला चादर हवी आहे.